पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर गणित भाग 2 बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2 आपणासमोर सादर करत आहे। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे आपणास अखंडितपणे क्रमाने सर्व विषयांचे व्हिडिओ अभ्यासता येतील। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। प्रश्न 3A, खालील कृतींपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा। 3 गुण। 1. त्रिकोण PQR मध्ये रेघ PM ही मध्यगा आहे। कोन PMQ व कोन PMR चे दुभाजक बाजू PQ व बाजू PR ला अनुक्रमे X आणि Y बिंदूत छेदतात, तर XY समांतर QR सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। दिलेली कृती लक्षपूर्वक वाचा। प्रश्न क्रमांक 3, नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। 1. त्रिकोण PQR मध्ये रेघ PM ही मध्यगा आहे। उकल त्रिकोण PMQ मध्ये किरण MX हा कोन PMQ चा कोन दुभाजक आहे, म्हणून MP भागिले MQ बरोबर PX भागिले XQ। विधान 1, कोन दुभाजकाचे प्रमेय। त्रिकोण PMQ किरण MX हा कोन PMQ चा कोन दुभाजक। MP भागिले MQ बरोबर PX भागिले XQ। त्रिकोण PMR मध्ये किरण MY हा कोन PMR चा कोन दुभाजक आहे, म्हणून MP भागिले MR बरोबर PY भागिले YR। विधान 2, कोन दुभाजकाचे प्रमेय। त्रिकोण PMR किरण MY हा कोन PMR चा कोन दुभाजक आहे। MP भागिले MR बरोबर PY भागिले YR। परंतु
MP भागिले MQ बरोबर MP भागिले MR. विधान 3. M हा QR चा मध्यबिंदू आहे, म्हणजेच MQ बरोबर MR. म्हणून PX भागिले XQ बरोबर PY भागिले YR. विधान 1, 2 व 3 वरून म्हणून XY समांतर QR. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रश्न 2. A चे निर्देशक ऋण 4, 2 व B चे निर्देशक 6, 2 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या बिंदू P हा मध्यबिंदू आहे. तर P बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी कृती पूर्ण करा. उकल लक्षपूर्वक वाचन करा. A ऋण 4, 2 व B 6, 2 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या बिंदू P हा मध्यबिंदू आहे. उकल दिलेली आकृती लक्षपूर्वक पहा. A ऋण 4, 2 P मध्यबिंदू XY B 6, 2 ऋण 4, 2 बरोबर X1 Y1 6, 2 बरोबर X2 Y2 आणि बिंदू P चे निर्देशक XY मानू. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x बरोबर x1 अधिक x2 भागिले 2, y बरोबर y1 अधिक y2 भागिले 2, x बरोबर ऋण 4 अधिक 6 भागिले 2, 6 मधून 4 गेले 2, x बरोबर 2 भागिले 2 म्हणून x बरोबर 1, y बरोबर 2 अधिक 2 भागिले 2, y बरोबर 4 भागिले 2 म्हणून y बरोबर 2. म्हणून मध्यबिंदू P चे निर्देशक 1, 2 आहेत. B खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 गुण. A त्रिकोण ABC मध्ये रेख AP ही मध्यगा आहे. जर BC बरोबर 18, AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 260 असेल तर AP काढा. त्रिकोण ABC मध्ये रेख AP ही मध्यगा आहे. जर BC बरोबर 18, AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 260, P हा BC चा मध्यबिंदू आहे. PB बरोबर 1/2 गुणिले BC. एकशे 2 गुणिले 18 म्हणून PB बरोबर 9, बे की बे 92 18. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 AP वर्ग अधिक 2 PB वर्ग. AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 260, PB 9 म्हणून 260 बरोबर 2 AP वर्ग अधिक 2 गुणिले 9 चा वर्ग.
9चा वर्ग 81 म्हणून 260 बरोबर 2 AP वर्ग अधिक 2 गुणिले 81, 2 गुणिले 81 162 म्हणून 260 बरोबर 2 AP वर्ग अधिक 162, 260 वजा 162 बरोबर 2 AP वर्ग, 98 बरोबर 2 AP वर्ग, 98 भागिले 2 बरोबर AP वर्ग, 49 बरोबर AP वर्ग, वर्गमूळ घेऊन AP बरोबर 7 एकक, प्रश्न 2 सिद्ध करा एकाच कंसात अंतर्लिखित केलेले सर्व कोन एकरूप असतात. प्रश्न 3 B2 एकाच कंसात अंतर्लिखित केलेले सर्व कोन एकरूप असतात. पक्ष केंद्र O असलेल्या वर्तुळात कोन PQR ने कंस PR अंतरखंडित केला आहे. कोन PSR ने कंस PR अंतरखंडित केला आहे. साध्य कोन PQR एकरूप कोन PSR. सिद्धता कोन PQR ने कंस PR अंतरखंडित केला आहे म्हणून कोन PQR बरोबर 1/2 कंस PR विधान 1. तसेच कोन PSR ने कंस PR अंतरखंडित केला आहे म्हणून कोन PSR बरोबर 1/2 कंस PR विधान 2. विधान 1 व 2 वरून कोन PQR बरोबर कोन PSR वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणून M कोन PQR एकरूप M कोन PSR. म्हणून एकाच कंसात अंतर्लिखित झालेले केलेले सर्व कोन एकरूप असतात हे सिद्ध. प्रश्न 3 3.3 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढा. त्रिज्या 3.3 सेमी, जीवा PQ 6.6 सेमी. प्रथम कंपासमध्ये 3.3 सेमी अंतर घेऊन एक वर्तुळ काढले. जीवा 6.6 सेमी असल्यामुळे 3.3 च्या दुप्पट 6.6. सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास PQ बरोबर 6.6 सेमी. बिंदू P वर कंपासचे टोक ठेवून रेषा PQ ला 2 चाप मारले. त्या छेदनबिंदूतून PQ रेषेवर व खालील बाजूस चाप मारले. त्यातून एक रेषा काढली. याप्रमाणेच बिंदू Q मधून एक रेषा काढली. ती त्रिज्येला लंब आहे.
रेषा यल व रेषा यम या दोन्ही रेषा वर्तुळाला स्पर्श करून जातात, म्हणून या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत त्या लंब आहेत त्रिज्येला। अशा प्रकारे बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढली। प्रश्न 4, शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत व त्याची उंची 6 सेमी असल्यास शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढा। पाय बरोबर 3.14। प्रश्न 4, शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत, त्याची उंची 6 सेमी। शंकुछेदाची तिरकस उंची यल बरोबर वर्गमुळात h वर्ग अधिक कंसात r1 वजा r2 कंस पूर्ण वर्ग वर्गमुळात 6 चा वर्ग अधिक कंसात 14 वजा 6 कंस पूर्ण वर्ग। 14 मधून 6 गेले 8, 6 चा वर्ग 36, म्हणून वर्गमुळात 36 अधिक 8 वर्ग। 8 चा वर्ग 64, म्हणून वर्गमुळात 36 अधिक 64 बरोबर 100। वर्गमुळात 100 वर्गमूळ घेऊन, म्हणून यल बरोबर 10। शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ पाय यल कंसात r1 अधिक r2 कंस पूर्ण सूत्र पाय 3.14 यल 10 r1 अधिक r2 14 अधिक 6 3.14 गुणिले 10 कंसात 14 अधिक 6 14 अधिक 6 20 3.14 गुणिले 10 बरोबर 31.4 31.4 गुणिले 20 बरोबर 628.0 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणून शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ 628 चौरस सेमी। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 मराठी माध्यम बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 3 चा व्हिडिओ पहा। विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला ते पटकन करा। गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।